गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बॉलर कोण आहे? ढाकला बाहेर दरवाजा. अश्विन. यस. यावेळेस पायाच्या साहाय्याने चेंडू अडवला आणि प्रेम डिफेन्सिव्ह स्ट्रोक. खरं तर हा चेंडू गॅपमध्ये टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला एफर्ट तेथे खेळाडूच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो. यावेळेस तेच तर चेंडू टाकला गेला आणि साधिकेचा आहे. चेंडू कायचा खाली राहतोय. आनंद भोईटे देखील तिथे विचार करतायत. कारण आनंद भोईटेची देखील आपण पाहिलं तर खेळी अप्रतिम असते. नेहमी संघासाठी उपयुक्त ऑलराऊंडरची भूमिका बजावत असताना आपण त्यांना पाहतो. परंतु यावेळेस समोर देखील एक तगडा ताकदवर संघ आहे. नाव आहे दोस्ती 11. इथे बॅटची कडा तर लागली आहे आणि तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील आपण थर्ड मॅन खेळूच्या माध्यमातून पाहतोय. सिंगल आली. स्ट्राईक रोटेशनवरती भर दिलं गेलं. षटकाची समाप्ती देखील होती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती 11. 11 धावा. यावेळेस इनसाइड आउट. स्ट्रोक लाजवाब आहे. बहारदार, शानदार, दमदार, दर्जेदार षटकार. गोलंदाजी मार्कवर पांडुरंग आले, परंतु इथे षटकार खेचण्यामध्ये दंग आनंद भोईटे राहिले. संपर्क लाजवाब होता. खेळाडू त्या ठिकाणी फक्त आणि फक्त त्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडून जाऊन उचलून आणण्याचं काम करतायत. यावेळेस देखील बॅटची कडा आणि इथे देखील थर्ड मॅनच्या खेळाडूच्या माध्यमातून तो चेंडू अडवला जाईल. कौतुक इथे पांडुरंगांच्या माध्यमातून देखील होईल, त्यांचं देखील होईल, कारण यावेळेस बॅटची कडा घेणारा चेंडू बॅटर फलंदाजाच्या दिशेने टाकला. हा होता आनंद भोईटे. यावेळेस बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय. रिस्क भरा सिंगल घेतली गेली, परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये कहीं पे निगाहेवर कहीं पे निशाणा करून अजिबात चालणार नाही. पहा, जिथे एक घेणं रिस्क होतं तिथे
3 आल्या. अर्थातच साज, बाज और ताज. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन त्या चेंडूला पंच केला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक सन्मानजनक शॉट तिथे आपण पाहिलं. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा अश्विनच्या माध्यमातून असेल आणि षटकाची समाप्ती देखील होईल. धफलकावरती जर का आपण नजर टाकली तर 3 षटकांचा खेळ संपला आणि 21 धावा या धफलकावरती आहेत विदाऊट लॉस. अश्विन ज्यांना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस स्ट्राईक एंडवरती प्रेम. फ्लिक करण्याचा प्रयत्न असताना आणि पाहिलं तिथे पंचांनी देखील कळवलं लेग स्टंपला मिस करत जाणारा हा चेंडू होता. टप्पा सुरेख होता. बॅटर फलंदाज देखील त्या ठिकाणी प्रेम आपण पाहिलं तर फ्लिक करून त्या चेंडूला टार्गेट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु तो प्रयत्न फसला. चेंडू देखील बरोबर बॅटर फलंदाजाच्या पायावरती जाऊन बसला. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकअपसाठी आपण मिडॉनच्या खेळाडूंना पाहणार आहोत. इथे जी चाल अगोदर गोलंदाज आणि विकेट किपरने चालली होती त्याच्या विपरीतच जिथून खेळाडू सर्कलमध्ये घेतला त्याच दिशेने गॅपमध्ये चेंडू केला फरार आणि इथे धावा मिळाल्यात. फलंदाजाला 4 चौकार. कल्पकता आणि नजाकत अगदी ठासून भरली होती या स्ट्रोकवरती, शॉटवरती. कारण शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हा विचार कुठेतरी डोक्यात आणला प्रेमने आणि अगदी प्रेमाने त्या चेंडूला फक्त दिशा दर्शवली आणि दशा नवफलकाची बदलेल. त्यावेळेस मिड ऑफ त्या खेळाडूची बारी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळणार. डिफेन्सिव्ह स्ट्रोक सन्मान दिला गेला. दफलकावरती जर का आपण पाहिलं तर
25 धावा स्थिर असणार आहेत. इथे पुन्हा एकदा दिशा दर्शवून गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिल्याने षटकाची समाप्ती देखील होईल. 4 षटकांचा खेळ संपला. धफलकावरती 26 धावा. शहाण्णव चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 106 धाब्यांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर देखील फेरबदल पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत आणि चेंडू टाकण्यासाठी ते गोलंदाज सज्ज होतात, तैनात होतात. समुदिता जयथोसा ही गोलंदाजी मार्कवर असतील. मॅन फ्रॉम श्रीलंका. ओहो, यावेळेस जसा चेंडू टाकला तसा बॅटवरती घेतला आणि दिली खिलाडी के मस्तक पर छक्के के दस्तक. 6 धावा. षटकार. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दबाव, दडपण, प्रेशर पाहायला मिळतंय. दिशा भरकटली. वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संख्या संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. यावेळेस पुन्हा एकदा वाह, प्रचंड मोठा तडाखा, बिग ब्लास्ट, बिग हिट, बूम बूम सिक्सर. षटकार. 6 धावा. आनंद भोईटेने आपण पाहिलं तर इथे आक्रमक रूप धारण केलं. मी अगोदरच सांगितलं, आनंद भोईटे जास्त वेळ अधिक काळ शांत राहणारा खेळाडू नाही. विथ द टर्न खेळलेला हा स्ट्रोक आपण पाहिला इनसाइड आउट आणि स्ट्रोक देखील इतका लाजवाब होता, बहारदार होता, दमदार होता, शानदार होता की चेंडू अक्षरशः हरवला.
आनंद आहे आनंद. चेक करू. 3-6 मारले ना त्याच्या 2 दाखवले. किती मारले? हे बाळा थांब ना थांब एवढं होऊ दे ना. इथे बराच काळ चेंडू काही काळ हवेत होता परंतु खेळाडू देखील तिथे दूरवरती. गुड कमबॅक इथे म्हणावं लागेल गोलंदाजाचं देखील. हा चेंडू इथे डॉट आहे निर्धाव आहे आणि षटकाची समाप्ती. पाच षटकांचा खेळ संपल्यानंतर धफलकावरती आपण पाहणार आहोत 39-39. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहेत अमित सोनवणे. हो हो चांगला चेंडू होता. बॅटर फलंदाजासोबत अमित सोनवणे कॅप्टन. विकेट किपर देखील तिथे बीट आहेत. यावेळेस दोन्ही चेंडूंवरती उत्तर आत्तापर्यंत प्रेमला देखील देता आलं नाही परंतु प्रेम देखील एक घातक फलंदाज म्हणून त्यांची देखील ओळख आहे. हा तिसरा चेंडू देखील आपण पाहिला तर बॅटर फलंदाजाला अडचणीत टाकणारा पाहायला मिळतोय. ओहो इथे स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु लॉंग ऑफच्या खेळाडूच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आहे. संघामध्ये जर का आपण पाहिलं तर अमित सोनवणे डेफिनेटली साधिक सर्वात उंच खेळाडू आहेत आणि त्यांच्या देखील हाईटच्या वरतून हा चेंडू ट्रॅव्हल केला. अर्थातच बॅटर फलंदाज तगडे आहेत. यावेळेस आनंदला देखील आपण पाहिलं तर पहा संपर्क करता आला नाही. एका बाजूला आपण पाहिलं तर दोन्ही बॅटर्सला जर का आपण एकमेकांच्या दोन्ही खेळाडू अर्थात बॅटर आणि बॉलरला पाहिलं तर 11-11 अर्थातच आनंद विरोधात अमित. इथे ओळखलं की आनंद स्पिनसाठी सज्ज आहेत आणि लगेच वेग वाढवला. एक चलाखी इथे दर्शवली. पाहूया षटकाची समाप्ती देखील पाहायला मिळते. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि धफलकावरती 46 धावा आहेत. माफ करा 40 धावा आहेत.
विघ्नेश अश्विन नराळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. नरेंद्र सर पहिला चेंडू डॉट होता. हां त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. पहिल्याला सिंगल आहे आणि दुसऱ्याला देखील सिंगल आहे. ओके दुसरा डॉट आहे. यावेळी जमिनी समांतर हा फटका असणार आहे. तिथे आपण पाहू शकतो लॉंग ऑनला खेळाडू देखील धावत पळत जातील, परंतु एक धाव अजिबात बॅटर फलंदाजांची थांबवू शकणार नाहीत. यावेळेस अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू काहीचा खाली देखील राहतोय आणि निर्धाव डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील डीप कव्हर पॉइंट त्या खेळाडूंना त्या ठिकाणी धावत पळत जावं लागेल. सिंगल आली. यावेळेस फ्लिक केलाय, त्या चेंडूला दिशा दर्शवली, हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक रोटेट करून एकमेकांना खुश केलं जातं. षटकाची समाप्ती देखील इथे होईल. 7 षटकांचा खेळ संपल्यानंतर धफलकावरती 44 डबल 4 विदाऊट लॉस. एकशे 32चा पाठलाग आहे. अर्थातच 78 चेंडूंमध्ये 88 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर अमित सोनवणे पुन्हा एकदा कॅप्टन कर्णधार सज्ज होत आहेत. यावेळी देखील फ्लायटेड हा चेंडू आपण पाहिला, फ्लिक केला, दिशा दर्शवली आणि दशा एका अंकाने धफलकाची देखील बदलतीये. फोर्टी 45 आणि तोच अंक आपण प्रेमच्या देखील जर्सीवरती पाहतोय. प्रयत्न केला होता अमितने यावेळेस या चेंडूला स्वतःच्या फॉलो थ्रूमधून जाऊन अडवण्याचा, परंतु लॉंग ऑफ च्या खेळूला देखील तो चेंडू तिथे अडवावा लागेल.
46. इथे भन्नाट वेग. ही ओळख आहे. आपण पाहिलं तर हिंदीमध्ये देखील आपण पाहिलं तर खासियत नक्की त्या खेळाडू अमित सोनवणेची असणार आहे. दर्शवतात बॅटर फलंदाजाला लेग ब्रेक आणि मध्येच एक तेज तर्रार वेगवान चेंडू टाकून बॅटर फलंदाजाला चकित ठेवतात. परंतु समोर देखील तितकाच गुणवान आणि क्षमता असलेला खेळाडू आनंद भोईटे पुन्हा एकदा तयार. इथे चूक झाली. बॅटर फलंदाजासोबत विकेट किपर देखील बीट आणि चेंडू देखील सरळ सरळ परार झाला सीमारेषेच्या पलीकडे. 22च्या स्वरूपातील चौकार, 4 धावा. पन्नास धावा धपलकावरती लगावायला गेल्यात आणि इथे लाऊड अपील केली आणि त्या अपीलला फेटाळलं देखील गेलं. षटकाची समाप्ती होणारे 8 षटकांचा खेळ संपला आणि धपलकावरती 50 विदाऊट लॉस 50. एक चांगली पार्टनरशिप, साझेदारी, भागीदारी इथे आपल्याला पाहायला मिळते. बहात्तर चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि धापलकावरती जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहू शकतो 82 धाव्यांची गरज आहे. बनवल्या गेल्यात 50. सुमित साबळे गोलंदाजी मार्कवर आहेत. समोर प्रेम. यावेळी दिशा दर्शवली, गॅप शोधण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, पॉईंटच्या खेळाडूच्या माध्यमातून सिंगल आली. 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा बनवला गेला. 51-51. अक्रॉस दी बॅट स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न असणार आहे आणि 1 धाव तर जमा केली गेली. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न सक्सेसफुल, सफल, ब्युटिफुल, ट्रिमेंडस स्ट्रोक, शॉट सिलेक्शन. इथे चेंडू केला सीमारेषा पार आणि खेचलाय खणखणीत चौकार.
को देखकर ही खरबूजा रंग बदलता हुआ दिखा देगा. इथे देखील चेंडू पुन्हा एकदा फरार. धावा मिळतील 4. चौकार. यावेळेस बॅटच्या बाजूची कडा लागली. अर्थातच आपण पाहिलं काही काळ चेंडू हवेत होता, परंतु कव्हर पॉईंटच्या खेळूंना त्या ठिकाणी धावत पळत जावं लागला असदला आणि चेंडू उचलावा लागला. 61 धावा धाफलकावरती. एवढेच हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलं, दिशा दर्शवली, सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि क्षेत्ररक्षण लाजवाब. नकार एकमेकांना कळवला.
यावेळेस हा चेंडू आतील दिशेने वळण घेणारा आपल्याला पाहायला मिळाला, काहीचा खाली देखील राहिला, परंतु कौतुक नक्कीच इथे समुदिताचं होईल आणि चांगला डिफेन्सिव्ह स्ट्रोक तिथे आनंदच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. यावेळेस फ्लिक केलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न असणार आहे. असं इथे संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं बॅटर फलंदाज करत असताना पाहायला मिळतात. जमिनी समांतर फटका, गवताला अगदी आग लावून चेंडू होईल सीमारेषेच्या पलीकडे फरार. चौकार, 4 धावा. इथे प्रहार जोरदार आहे. लॉंगॉनचे खेळाडू धावत पळत जात आहेत. कधी गुडघा टेकत स्वतःला झोकून दिलं, चेंडू रोखून ठेवला. सिंगल देखील आली. सिंगलच्या मध्ये धफलक देखील आपण पाहिलं तर पुढे सरसावेल. 68 धावा, 68 रन्स ऑन बोर्ड विदाऊट लॉस. ओहो, इथे काय केलंय, मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती गरकन बोटं फिरवली, पटकन चेंडूने वळण घेतला आणि चटकन फलंदाज मैदानाच्या बाहेर. अर्थातच बिग विकेट गॉन, बडी मछली जाल में. समुदिताने कळवलं, लेनी होगी हर हाल में. फलंदाज बाद आहे. सिक्स्टी 68 धावा आणि त्या 68 धावेवरती पहिला गडी, पहिला बळी इथे मिळवला गेला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. गोलंदाजीमध्ये तर बॉल किती झालेत, ओव्हर झाली आहे सर. गोलंदाजी मार्कवर सुमित. इथे देखील बॅकफूटवरती थांबून त्या चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहिजे त्याचा संपर्क अजिबात तिथे झाला नाही.
यावेळेस चोरटी धाव पळून काढण्याचा प्रयत्न तिथे सफल आहे. विकेट किपर देखील थोडीशी निराशा हताशा तिथे दर्शवतात, नाराजगी दर्शवतात, कारण त्यांना माहिती आहे इथे डायरेक्ट हिट पेक्षा थ्रो हातामध्ये देणं गरजेचं होतं, कारण बॅटर फलंदाजीची रनिंग बिटवीन विकेट थोडीशी वीक तिथे मला वाटतं विकेट किपरने यांना जाणवली. कारण साहजिकच आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त धोका जवळच्या माणसापासून असतो आणि ते असतात विकेट किपर. परंतु इथे संपर्क चांगला असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील थर्ड मॅनला उभे आपण पाहिलं तर संघाचे संघनायक कर्णधार आहेत अमित सोनवणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस लोअर फुल टॉस प्लस गती परिवर्तनाचा हा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अगदी डाईव्ह लगावून तो चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. सिंगल आली आहे. एक धाव एक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर धफलकावरती 93 धावा. यावेळी देखील जमिनी समांतर फटका असणार आहे. तिथे डीप कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षण लाजवाब असेल. सिंगल आली. 94 या एका अंकाच्या मदतीने धफलकावरती अंक असतील आणि षटकाची समाप्ती. 13 षटकांचा खेळ संपलाय. बनवल्या गेल्यात 94 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमित सोनवणे गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळी दिशा दर्शवली आणि आजच्या दिवस क्रमांक 1 मधील हे दुसरं अर्धशतक प्रेमच्या बॅटमधून. एकदा जोरदार टाळ्या प्रेमसाठी. आणि प्रेम बॅट तो दिखाना पडेगा बॉस. वेल प्लेड. चांगली खेळी संघासाठी. 33 चेंडूंमध्ये ह्या 50 धावा आहेत, ज्यामध्ये 3 सिक्सेस आहेत, 5 फोर्स आहेत. स्वतः क्रीजमध्ये पोहोचतायत. सदतीस धावींची अजूनही आपण पाहिले तर गरज. इथे विकेट किपर कडून चेंडू निसटला. फर्स्ट स्लिपला तैनात असलेल्या खेळाडूच्या हातातून देखील 22च्या स्वरूपातील एक धाव एक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा असणार. तर अश्विन यांना आपण तिथे फर्स्ट स्लिपला तैनात असताना पाहतोय. स्लिप लगावून ही गोलंदाजी केली जाते, परंतु चूक केली आणि धाव्यांची भूक देखील वाढली. यावेळेस बॅकफुटवरती गेले, जागा बनवली, स्ट्रोक चांगला होता. क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार असणार आहे, कारण अगदी एका हाताने डाव्या हाताने तो चेंडू तर अडवला, पण मी म्हणेल की जो वेग शॉटचा होता त्या वेगाला कमी केला. जर का वेगवरती ब्रेक लावलं नसतं तर सरळ चेंडू फरार करण्याचा प्रयत्न तिथे सफल असता. यावेळेस यष्टीरक्षण देखील दर्जेदार आहे.